बदलापूर शहरातील वाहतुकीसाठी अडथळा ठरलेले एकूण 14 ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक किरण भोईर यांनी दिली आहे। आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते नुकतेच या कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे। सर्वप्रथम रमेशवाडी तसेच चर्च रोडच्या मध्यभागी असलेले तसेच नदीवरील ट्रान्सफॉर्मर हटविण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली असून यासाठी 1,56,00,000 रुपयांचा निधी नियोजन विभागाकडून उपलब्ध झाला असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले आहे। तसेच शहरातील पोलवरील विद्युत तारा देखील अंडरग्राउंड करण्यात येणार आहेत। यामुळे पावसाळ्यात झाडावर विद्युत तारा पडून वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या कायमची मिटणार आहे। यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कायमची सुटणार असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार किसन कथोरे यांचे आभार व्यक्त केले आहेत। यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष किरण भोईर, सागर घोरपडे, निशा घोरपडे यांच्यासह महावितरणाचे अधिकारी काटकर व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बदलापूर शहराच्या रेल्वे स्टेशनच्या रस्त्यावर खूप गर्दी होते आणि हा रस्ता रेल्वेच्या शेजारून जाणाऱ्या नागरिकांना, वाहन चालकांना हा रस्ता चांगला रुंद व्हावा ही मनातली सगळ्या कार्यकर्त्यांची आमच्या मागणी होती। ती आज पूर्ण झाली। आपण डायरेनच्या बिल्डिंग जवळचं कंपाऊंड ते पण 2 दिवसापूर्वी काढलं। त्यामुळे हा रस्ता रुंद होण्यासाठी या 2 ट्रान्सफॉर्मरची जी अडचण होती, हे 2 आणि नदीवरचा एक असे 3 असे एकूण सगळे 4 असे 1,56,00,000 रुपये त्याला नियोजन विभागाच्या माध्यमातून निधी दिलेला आहे आणि त्याचं काम आजपासूनच सुरू होतंय। हे ट्रान्सफॉर्मर काढण्याचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू या ठिकाणी चर्चमध्ये येणारा वर्ग, शाळा खूप मोठ्या प्रमाणात आहेत। आता सांगितलं 4 किंवा 5 शाळा या भागात येतात, कॉलेज येते आणि सगळ्याच मुलं याच रस्त्यात जातात, वाहनं जातात आणि अपघात होण्याचा धोका असतोय। यासाठी आपण तातडीने त्याला आजपासून काम सुरू करतोय। 8 ते 10 दिवसामध्ये हा ट्रान्सफॉर्मर या ठिकाणातून काम पूर्ण होईल आणि पुढचे सुद्धा एक लाईनमध्ये जाऊन जातील। हे ट्रान्सफॉर्मर काढल्यानंतर आपण बदलापूरमधल्या जेवढे ट्रान्सफॉर्मर आहेत त्याला आपण कंपाऊंड करतोय सुरक्षिततेच्या दृष्टीने। एकही ट्रान्सफॉर्मर राहणार नाही अशा प्रकारचं आता आपण नियोजन केलेलं आहे। 7 ते 8 दिवसामध्ये नक्कीच याच्यामध्ये बदल झालेला दिसेल। परंतु एक गोष्ट आणखीन मला आवर्जून सांगायची आहे की माननीय आमदार साहेबांकडे आम्ही आणखीन एक मागणी केली होती। ज्या विद्युतदार आहेत त्या भूमिगत करण्याचा प्रस्ताव देखील त्यांच्याकडे आम्ही दिलेला होता आणि येत्या 1 ते 2 आठवड्यामध्ये ते देखील काम लवकरात लवकर चालू होऊन ज्या काही झाडांच्या फांद्या वगैरे त्याच्यावर पडून दरवेळेस लाईट जी जाते त्यामुळे ते जाण्याचं काम देखील या ठिकाणी कमी होणार आहे। मी आमदार साहेबांचं या ठिकाणी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करते, कारण लहान मुलं आणि महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचललं गेलेलं आहे। कारण महिलासुद्धा मुलांना या ठिकाणी शाळेत सोडायला येत असतात, बाईकवर असतात, कधी कधी त्यांच्या बाईक्स त्यांना अंदाज न आल्यामुळे ॲक्सिडेंट्स देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतात आणि बसेसच्या या ठिकाणी ट्रॅफिकसुद्धा खूप होते। तर मी सुद्धा या ट्रॅफिकमध्ये गेलेली आहे, त्यामुळे मला अनुभव आहे अंदाजे इथे काय त्रास होतो सगळ्या नागरिकांना। त्यामुळे खरंच आमदार साहेब तुमचा सगळ्या नागरिकांच्या वतीनं मी या ठिकाणी आभार व्यक्त करते। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।